दोन्ही हात वर करून जोरात ऊर्जा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर तिरंगा यात्रा, सिंदूर यात्रा सुरू झाल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेने मोदीजींच्या मागे, देशाच्या सैनिकाच्या मागे आहोत असं प्रदर्शन तिरंगा यात्रेच्या माध्यमातून सुरू केलं आहे. आत्ताच नागपूरमध्ये एक मोठी यात्रा झाली. संपूर्ण महाराष्ट्राच्या तालुक्यापर्यंत यात्रा होत आहे. पण मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो, अभिनंदन करतो. त्यांनी खापरखेडा ग्रामपंचायत मध्ये येऊन ही यात्रा केली आणि तिरंगा यात्रेमध्ये ते सहभागी झाले. ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री तिरंगा यात्रेला आले आहे आणि मोठ्या संख्येने इथून माझी नजर जाते तिथपर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातले, वेगवेगळ्या धर्माचे, सांप्रदायिक, या ठिकाणी सर्व धर्माचे, सर्व समाजाचे, वारकरी संप्रदायाचे माजी सैनिक असा एकही वर्ग नाही की यात्रेमध्ये सहभागी नाही. कालच्याही कामठीच्या यात्रेमध्ये संपूर्ण समाज ढवळून निघाला, समाज मन ढवळून निघाला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा झालाय. संपूर्ण भारत देशाची जनता सैनिकाच्या मागे उभी झाली आहे. दहशतवादाच्या विरुद्ध लढाई सुरू झाली आहे आणि आता तर मोदीजींनी ठरवलं आहे की यानंतरचा दहशतवाद जर कुणी केला, आतंकवाद कुणी केला तर ते युद्ध म्हणून करू आणि त्यांना संपून टाकल्याशिवाय राहणार नाही असं मोदीजींनी या ठिकाणी आपला संकल्प केला आहे. संपूर्ण जगाला आता विश्वास झाला आहे की भारत देश दहशतवादाविरुद्ध लढू शकतो आणि या जगातला दहशतवाद निपटवण्याची ताकद कुणामध्ये आहे, ती भारतामध्ये आहे, मोदीजीमध्ये आहे. हे आता त्या ठिकाणी सिद्ध झालं आहे आणि म्हणून पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी या दहशतवादाचा खात्मा करणाऱ्या आपल्या सैनिकांना मी नमन करतो, मोदीजींना त्या ठिकाणी आभार मानतो. आणि मी जास्त वेळ घेणार नाही कारण कालच मी बोललो आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी तिरंगा यात्रेला संबोधित करावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.